ॲक्च्युली ही जी संस्था आहे ही आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सरांनी जे LRT कॉलेजला कॉमर्स कॉलेजला लेक्चरर होते, तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे या महाराष्ट्र शासनानं आतापर्यंत जवळपास 27 ग्रंथ भाषणांचे आणि लिखाणाचे प्रकाशित केलेले आहेत. त्याच्यामधला 18वा खंड हा 3 भागामध्ये प्रकाशित झालेला आहे. तर त्या 3 भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषणं आणि लिखाण, पत्रव्यवहार हे सगळं प्रकाशित केलेलं आहे. तर त्याचा अभ्यास केल्यानंतर मग सरांनी ह्या संस्थेची निर्मिती केली की बौद्ध समाजाचा कायमस्वरूपी सर्वांगीण विकास, जसं तुम्ही म्हटलं की मागच्या 68 वर्षामध्ये रिव्हर्समध्ये आपण आपली चळवळ नेलेली आहे किंवा धम्म रिव्हर्समध्ये गेलेला आहे. तर सरांनी विचार केला तर सर 23व्या वर्षी प्राध्यापक म्हणून नोकरीत लागले. घरी अतिशय गरिबी असल्यामुळे आई वडील 5व्या वर्गात असताना, सर 5व्या वर्गात असताना मरण पावले. स्वतःचं काही प्रॉपर्टी म्हणून काही नव्हतं, घर नाही, कोणतं शिवार नाही, शेत नाही, काही नाही. मग जिथे जिथे ज्या गावाला फुकट हॉस्टेल असेल तिथे शिकले आणि आपलं पूर्ण पुढचं आयुष्य त्यांनी हे केलं. त्यानंतर मग रात्रपाळीत काम करायचे, दिवसा कॉलेजमध्ये शिकायचे. हुशार असल्यामुळे नंबर कधी सुटला नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिटरेचरचा सखोल अभ्यास केला. मग 23व्या वर्षी नोकरीत लागले प्राध्यापक म्हणून आणि मग त्यांनी परत अभ्यासाला सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेवढं काही साहित्य होतं, धम्माबद्दलचं जेवढं साहित्य होतं ते संपूर्ण वाचनाला सुरुवात केली. आणि मग गावखेड्यांमध्ये जाऊन अनेक ठिकाणी जाऊन भाषणं द्यायला सुरुवात केली. लोकांना कुतूहल होतं की कमी वयाचा प्राध्यापक, त्यांना लोक इन्व्हाइट करायला लागले. पण सरांचं जे सडेतोड वक्तव्य होतं ते सुरुवातीपासूनच होतं. जो अभ्यास होता, सखोल अभ्यास, चिंतन जे तुम्ही करताय ते सरांचं तेव्हापासूनच होतं. मग सरांनी विचार केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व होते आणि बोधिसत्व कोणतंही अर्धवट काम करून ठेवत नाही. मग जर असं झालं नसेल, अर्धवट काम कोणतं ठेवलं नसेल, तर मग या समाजाचा विकास आतापर्यंत का झाला नाही? मागच्या 60-65 वर्षात धम्मदीक्षेनंतर हा समाज जागच्या जागीच का बरं राहिला? मग सरांनी त्या 18वा खंड सरांच्या हाती पडला आणि मग सरांच्या लक्षात आलं की पे बॅक टू सोसायटी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदेश दिला होता की आरक्षणधारी लोकांनी, आरक्षणाच्या आधारावर ज्यांनी शिक्षण घेतलं, नोकऱ्या लागल्या, त्यांनी राहिलेला जो समाज आहे आरक्षणाच्या बाहेरचा, त्याच्यासाठी आपल्या कमाईचा 20वा भाग म्हणजे 5% हिस्सा हा दिला पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आरक्षणाच्या आधारावर आपण नोकऱ्या मिळवल्या, पैसा मिळवला आणि प्रतिगाम्यांकडेच आपला पैसा तो परत चालला. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला पैसा हा आपल्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्याच्याच खिशात परत गेला. शिक्षण RSSच्या शाळा कॉलेजेसमध्ये, आपल्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्याच्या भांडवलदाराच्या शाळा कॉलेजेसमध्ये आपले लेकरं शिकतात. म्हणजे पैसा बाबासाहेबांचा गेला तिकडे भांडवलदारांकडे. लग्न करायचं झालं आपल्या मुलामुलींचं, परत भांडवलदाराकडे, आपल्यावर अन्याय अत्याचार करण्याकडे पैसा गेला. हा पैसा जर वाचला, आपल्याकडे अडला आणि राहिला, तर समाजासाठी कायमस्वरूपी आपण विकासाचं केंद्र उभं करू शकतो, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. जी दिल्लीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन संकल्पना होती, आंबेडकर भवनाची. मग सरांनी कठोर संकल्प केले. हे 2000 ते 2004 या 5 वर्षामध्ये सखोल चिंतन सरांनी केलं त्या 18व्या खंडावर. संशोधन केल्यानंतर मग 2004 ते 2006 याचं प्लॅनिंग करून लोकांना सांगायला सुरुवात केली की आपल्याला असं असं करायचं आहे, आंबेडकर भवन बांधायचं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या तरतुदी करायच्या आहेत. मग नेमक्या आपल्या समस्या काय? शैक्षणिक समस्या, आर्थिक समस्या, आरोग्याची समस्या, अनएम्प्लॉयमेंटची समस्या आणि सांस्कृतिक समस्या, ह्या 5 मूळ समस्या आहेत. यातली सर्वात महत्त्वाची शैक्षणिक समस्या आहे. ती शैक्षणिक समस्या जर दूर झाली तर बाकीच्या कितीही समस्या असतील त्या आपोआप दूर करू शकतो मनुष्य. तर अशा संस्थेची निर्मिती करायची की त्याच्यामध्ये सर्वच गोष्टीचा समावेश असेल. ह्या ज्या 5 समस्या आहेत ह्या सर्व निकाली लागतील, समाजाचा त्याच्यामध्ये संपूर्ण समस्या दूर होतील, त्यांचा कुठेतरी फायदा होईल, उत्कर्ष होईल, ह्या अशासाठी आपण संस्था निर्माण करायची. मग कठोर संकल्प हा केला की ही संस्था कोण्याही एकाच्या मालकीची होऊ नये. 7, 9, 11, 13 तुम्ही त्याच डिपार्टमेंटला आहे, तर उपनिबंधक कार्यालयामध्ये सर्वात जास्त संस्था आपल्याच रजिस्टर्ड पोटा पाण्यासाठी केलेल्या आहे. पण ही संस्था आहे बौद्ध समाजाची कोणी म्हटली पाहिजे, म्हणून ह्या ट्रस्टमध्ये शेकडो लोक असले पाहिजे, हजारो लोक असले पाहिजे. तर तो पहिला संकल्प केला. दुसरा संकल्प केला की हे काम करत असताना फुकटचा एकही रुपया कोणाकडून घ्यायचा नाही, सरकारकडूनही घ्यायचा नाही, भांडवलदाराकडूनही घ्यायचा नाही, लीडरमधूनही घ्यायचा, लीडरकडूनही घ्यायचा नाही
आणि समाजाकडूनही घ्यायचा नाही, दान वर्गण्या मागायच्या नाहीत. म्हणजे आज रोजी 200 कोटीचा टप्पा आपण पार केला बनते, पण यात एकही रुपया सरकारचा नाही किंवा दान वर्गण्या नाहीत. असे कठोर संकल्प केले. तिसरा संकल्प केला, फुकटची 1 इंचही ओपन स्पेसची जागा घ्यायची नाही. जे काही करायचं ते स्वतःच्या मालकीच्या जागेवर करायचं. असे कठोर संकल्प करून सरांनी 2 वर्ष सातत्यानं समाजामध्ये हा कन्सेप्ट रुजवायला सुरुवात केली. मग ज्या कोणी लोकांनी विश्वास ठेवला ते सोबत आले. तर पहिली योजना होती, जी बौद्ध व्यक्ती ह्या संस्थेला 5,000 रुपये देईल त्यांना याचं लाईफ मेंबरशिप द्यायचं, ते याचे मालक मेंबर बनतील. ही पहिली संकल्पना. मग त्यावेळेला लोकांनी टिंगले उडवली की तुम्ही एवढं करोड रुपयाचं हे बोलताय, असं करताय, तुम्ही कधी लाख रुपये मोजले का? त्यावेळेस पगार कमी होते. ही मंडळी काय, शिक्षक मंडळी, लेक्चरर मंडळी. तर ते सगळं असं व्हायचं, पण तरी सरांनी काही धीर सोडला नाही. त्यांनी सातत्यानं त्यांचे सहकारी सोबत घेऊन लोकांपर्यंत हा कन्सेप्ट पोहोचवला आणि 2006 साली याचं रजिस्ट्रेशन केलं. तेव्हा पहिल्यांदा हे लेआउट होतं 15 प्लॉटचं, त्यातले आता 12 प्लॉट आपल्या मालकीच्या संस्थेच्या. तर 3 प्लॉट विकत घेतले. अनरजिस्टर्ड संस्थेच्या जॉईंट अकाउंटमध्ये, म्हणजे या तिघांच्या जॉईंट अकाउंटमध्ये पहिल्यांदा 33 लाख रुपये गोळा केले. लोकांचा विश्वास पाहिला की जोपर्यंत लोकांचा आपल्यावर, म्हणजे आपल्या स्वतःला तपासायचं, लोकांनी विश्वास ठेवला तर काम करायचं, नाही ठेवला तर काम सोडून द्यायचं, ज्यांचे घेतलेले पैसे परत द्यायचे. पण 2 वर्षामध्ये 33 लाख रुपये त्या जॉईंट अकाउंटमध्ये गोळा झाले. आणि सरांचा इतिहास जो होता की ते एकतर प्रामाणिक होते, गरीब असल्यामुळे स्वतःची प्रॉपर्टी काही नव्हती, त्यामुळे आसक्ती अजिबातच नव्हती, कारण श्रीमंती पाहिलीच नाही, पोटभर जेवण सरांनी कधी केलंच नाही, त्यामुळे आसक्तीच नाही, 0. आणि नोकरीत लागल्यापासून सरांचा पगार हा सरांच्या जवळ कधीच राहिला नाही. त्यांचं आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे, आज वयवर्ष त्यांचं 65-66 आहे, त्यांच्याकडे एकही रुपया स्वतःचा जवळ ठेवत नाहीत. पगार झाला की वाटप, कोणाची फी भरायची आहे का, कोणाचं दवाखान्याचं काही आहे का, कोणा पोराचं कुठे काही पुस्तकं द्यायला पाहिजेत का, गणवेश पाहिजे आहे का, याच्यामध्ये संपूर्ण पैसा सरांनी लुटून दिला. त्यांच्यावर स्वतःचं भांडवल म्हणून काहीच नाही, आजही नाही, तेव्हाही नव्हतं, आजही नाही. तर ही सर्वदूर त्यांची ख्याती असल्यामुळे की काही प्रॉब्लेम आला की लगेच कॉलेजमध्ये लोक जायचे, भारसागळे सर कुठे आहे, त्यांना भेटायचे, त्यांना प्रॉब्लेम आहे, मग ते ओळखीचे असोत नसोत, नातेवाईक असोत नसोत, सरांनी लगेच खिशातून पैसे काढायचे किंवा त्यांच्या पतसंस्थेमधून कर्ज काढायचं आणि त्यांना देऊन टाकायचं. आज जर सरांच्या पैसा हिशेब केला तर कोटी रुपयामध्ये आहे साहेब. करोडो रुपये सरांनी स्वतःच्या जवळचे लोकांना देऊन टाकले त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी. मग त्यांनी फसवलं सुद्धा लोकांनी सरांना लोकांनी फसवलं, खोटं सांगूनही केलं, पण तरी सरांनी विश्वास ठेवला. आजही सर फक्त विश्वास ठेवण्यात लोकांवर. सरांना माहिती असतं की हा खोटं बोलतोय किंवा हे तसं करणार नाही जसं बोलतात तसं, पण तरीही सर धम्म मार्गावर आहेत, विश्वास ठेवून आहेत. तर तो विश्वास असल्यामुळे लोकांमध्ये सरांबद्दलचं जे एक हे होतं की नाही सर करू शकतात, कारण त्यांचं पूर्ण कारकीर्दच तशी राहिली होती. मग ह्या कामाला सुरुवात केली. तर पहिली योजना बनवली 5,000 रुपये मेंबरशिपची. बौद्ध व्यक्ती जी कोणी असेल 5,000 रुपये देणाऱ्याला आजन्म त्याचं सभासदत्व दिला जाते, तो पैसा परत द्यायचा नाही कोणाला आपल्याला. अशा प्रकारच्या काही योजना बनवल्या रेव्हेन्यू जनरेशनसाठीच्या. मग पहिल्यांदा ह्या बिल्डिंगमध्ये काय काय असलं पाहिजे त्याचं स्ट्रक्चर तयार झालं. आपल्याला KG to PG इंग्लिश मिडियमच्या शाळा कॉलेजेस पूर्ण तालुक्यामध्ये करायच्या आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये 7 तालुके आहेत, त्यात पूर्ण तालुक्यामध्ये आपलं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं पाहिजे, शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या पाहिजे. कारण शिक्षणाच्या आधारावर माणूस स्वतःचे प्रॉब्लेम दूर करू शकतो, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाला प्रथम प्राधान्य दिलं. म्हणून मग सरांनी संकल्प केला की ह्या संस्थेच्या तालुक्याला KG to PG इंग्लिश मिडियमच्या शाळा कॉलेज राहिल्या पाहिजे. मग तिथे गरीब बौद्ध असो की श्रीमंत बौद्ध असो, त्याचे मुलं इक्वॅलिटीमध्ये क्वालिटेटिव्ह एज्युकेशन घेऊ शकतील. मग त्याला प्रारंभ केला. आज रोजी आपल्याकडे ह्या पहिल्या मजल्यावर 3 अभ्यासक्रम चालतात विद्यापीठाचे. नर्सिंग कॉलेज आहे आपलं, त्यानंतर BSW आहे आणि BJM जे आहे पत्रकारिता महाविद्यालय, असे 3 अभ्यासक्रम चालतात. आणि अकोट आणि बार्शी टाकळी तालुका जागा फायनलाइज स्टेजला झालेल्या आहेत. 2016 पासनं सातत्यानं 2010 पासनं इथे सातत्यानं धम्मसंस्कार वर्ग चालतात. या एरियामधले मुलं इथे येतात, पहिल्या वर्गापासून ते 9व्या वर्गापर्यंतचे, आणि त्यांच्यावर धम्मसंस्काराचे वर्ग घेतले जातात. त्यांना चहा नाश्ता वगैरे देऊन त्यांची हे केल्या जाते. त्यांना काय पाहिजे, वह्या पुस्तक पाहिजे, ड्रेस पाहिजे, छत्र्या पाहिजेत, रेनकोट पाहिजे, ते सगळं ही संस्था त्यांना देते त्या मुलांना.
तर हे 2010 पासून सुरू झालेला उपक्रम आहे. त्यानंतर मग दुसरी समस्या, आर्थिकदृष्ट्या समाजाला भक्कमपणे उभं करण्यासाठी स्वतःची बँकिंग प्रणाली असल्याच पाहिजे. आपण मोठ्या अभिमानाने सांगतो की आमच्या बापांनी रिझर्व्ह बँकेची स्थापना केली, पण साधी समाजाची एखादी पतसंस्था सुद्धा नाही. म्हणून मग बँकिंगला सुरुवात पतसंस्थे माध्यमातून करायची म्हणून 2022ला 3 मार्च 2022ला सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी नावाची पतसंस्था स्थापन केली. तर त्या संस्थेमध्ये ते आपल्याला सोपं याच्यासाठी गेलं की याच्यात ऑलरेडी 5,000 मेंबर होते आणि हेच मग तिथे शेअर होल्डर झाले, त्यामुळे आपल्याला काही वेळ लागला नाही. आणि DDR साहेबांना सुद्धा रजिस्ट्रेशन करून द्यायला खूप आनंद झाला. म्हणजे त्या तुमच्या कार्यालयाने सुद्धा आपल्याला खूप मदत केलेली आहे. म्हणजे विदाऊट करप्शन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अतिशय इझिली मिळाल्या. तर त्या माध्यमातून आपण मायक्रो फायनान्स वगैरे त्या याच्यामध्ये चौकटीत राहून नियमांच्या आपण आपल्या लोकांना कर्ज वितरित करतो, त्यांना उद्योग व्यवसायाला लावतो. म्हणजे आर्थिकदृष्ट्या समाजाला भक्कमपणे उभं करण्यासाठी छोटासा प्रयत्न आपण सुरू केला. त्याच्या शाखा वगैरे ओपन करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आपली. आता हे 4थं वर्ष आहे आपलं पतसंस्थेचं. तिसरं जे आहे अनएम्प्लॉयमेंटसाठी, जसं इथे महाराष्ट्रामध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे, तिकडे मराठवाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ आहे, जिथे निंदन खुरपण करणाऱ्याला पगारी नोकऱ्या आहेत. तर तशा प्रकारचं ज्याच्या घरी एकही नोकरी नाही, एक शेत नाही, शिक्षणच गेलेलं नाही, तर त्या लोकांसाठी त्यांच्या रोजगारासाठी ह्या संस्थेने कमीत कमी 200 एकर शेती क्षेत्र डेव्हलप करण्याचा संकल्प केला, बेरोजगारी दूर करण्यासाठी काही प्रमाणामध्ये. तर आज रोजी 25 एकर शेती आपली घेऊन झालेली आहे. ही सातत्यानं प्रक्रिया सुरू आहे आपली शेती विकत घेण्याची. चौथा प्रॉब्लेम जो हेल्थ प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असलं पाहिजे. म्हणून इथून 5 किलोमीटर अंतरावर एक कळंबेश्वर म्हणून गाव आहे, रोड टच आपली शेती आहे तिथे. 3 एकरामध्ये आपलं 100 बेडच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं काम सुरू झालेलं आहे. आणि त्याच 3 एकरामध्ये 100 बेडचा लाविश वृद्धाश्रम सुद्धा, त्याची संकल्पना तिथे राबते आहे. तर तो प्रोग्राम सुरू झालेला आहे. आणि 5वं कल्चरल डेव्हलपमेंटसाठी, जसं महापुरुषांनी आपलं संपूर्ण आयुष्य झिजवलं स्त्रियांच्या उत्थानासाठी, विकासासाठी, स्वावलंबनासाठी आणि त्यांच्या हक्क अधिकारासाठी. तर आताची स्त्री मात्र गुलामीकडे झपाट्याने वळते आहे, ओढल्या जाते आहे, देवादेवात लागलेली आहे, अंधश्रद्धेकडे लागली आहे, कर्मकांडात लागलेली आहे, उपास तापासात लागलेली आहे. तर गावखेड्यांमध्ये जाऊन जे तुम्ही सांगितलं डेटा कलेक्शनचं, तर ह्या संस्थेचं काम अविरतपणे गावखेड्यांमध्ये जाऊन सुरू आहे. त्या गावात जाणे, तिथला विहार स्वच्छ करणे, आम्ही सोबत सगळं नेतो. साऊंड, ग्रीन मॅटिन, फुलं, हार, मेणबत्ती, उदबत्ती, आगपेटी, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सोबत घेऊन जातो, खराटा वगैरे सगळं. त्या गावामध्ये तिथे सभा बोलवायची, लोकांना बोलवायचं, सांगायचं की इथे असा एक तास आपण कार्यक्रम करणार आहे. आणि तिथे मग ह्या सगळ्या प्रचार प्रसार करा, समजावून सांगायचं की तुमच्यासाठी, तुमच्या पाल्यांसाठी ह्या संस्थेने काय काम सुरू केलं आहे, त्याचा तुम्ही लाभ कसा घेऊ शकता. त्या गावामध्ये कशाची गरज आहे, तिथे विहाराची गरज आहे का, तिथे कॉन्व्हेंटची गरज आहे का, तिथे पतसंस्थेची गरज आहे का, तिथे एखाद्या क्लिनिकची गरज आहे का, ह्याचा सर्वे करायचा. त्या गावचा इकॉनॉमिकल सर्वे करायचा. आणि मग तसं ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या गावाला काय मदत करता येईल, कारण आपल्याला संपूर्ण जिल्हाभर हा प्रोग्राम राबवायचा आहे. तर आता इथे आज अकोला जिल्ह्यामध्ये 1800 खेडी आहेत, त्यातला जवळपास 400 ते 500 खेड्यांचा अभ्यास आपला झालेला आहे. ते सातत्याने ही प्रक्रिया सुरू आहे. तर ह्या 5 प्रॉब्लेमसाठी ह्या संस्थेने ह्या सध्याचे आपले हे केलेलं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे. आता शैक्षणिक दृष्ट्या ह्या पहिला मजला आपल्याला ती जागा अपुरी पडत आहे. म्हणून जी हॉस्पिटलची जागा आहे त्याच्या अलीकडे 1 किलोमीटर अंतरावर, म्हणजे इथून 4 किलोमीटर अंतरावर 25 एकरामध्ये आपलं एज्युकेशनल हब उभं राहते. तिथे लॉ कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, आर्ट, कॉमर्स, सायन्सच्या सगळ्या फॅकल्टी स्ट्रीम्स ते सगळं तिथे उभं राहते. त्याचं बांधकामाची प्रक्रिया सुरू